दोन चलातील रेषीय समीकरणामधला सराव संच 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. एक क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 लिहिलेले आहे तिथं. 3a + 5b = 26 याला इक्वेशन नंबर 1 द्या. नेक्स्ट इक्वेशन जशाच तसे लिहा. a + 5b = 22. इक्वेशन नंबर 2. जेव्हा समीकरणामध्ये सारखे चिन्ह असतात तेव्हा आपण समीकरणाची वजाबाकी करत असतो. समीकरण 1 मधून समीकरण 2 ची वजा. लक्षात समीकरण 1 जसे तसे लिहून घ्या. 3a + 5b = 26 आणि समीकरण 2 जसे तसे लिहून घ्या. a + 5b = 22. जेव्हा आपण समीकरणाची वजाबाकी करतो तेव्हा समीकरणाचे जे साइन आहेत ते साइन चेंज होत असतात. इथं मायनस 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 3a मधून 1a गेला, इथं उरतात 2a. हे 5 मायनस आहे आणि हे प्लस आहे, प्लस मायनस कॅन्सल. इक्वल्स टू 26 मधून 22 गेले, उरले 4. गुणाकारातले 2 तिकडे जाऊन भागाकारामध्ये 4/2. बे 1 बे 2 4. ए बरोबर आलेला आहे 2. ही ए ची जी किंमत आहे हे समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये ठेवू शकता. आणि समीकरण 1 आणि 2 मध्ये ठेवल्याच्या नंतर आपल्याला बी ची किंमत भेटते. समीकरण 1 मध्ये आपण पुट करता a = 2. शी किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे ते जशाच तसं पहिल्यांदा लिहून घ्या. 3a + 5b = 26. 3 ला 3 दोघांच्या मधात गुणाकार असतो, गुणिले a ची किंमत 2 प्लस 5b = 26. 3 2 6 प्लस 5b = 26. 5b ला 5b = 26 ला 26 प्लस 6 राईटला जाऊन -6. 5b ला 5b 26 मधून 6 गेले 20 उरले. गुणाकारातले 5 तिकडे जाऊन भागाकारामध्ये 5 5 1 5 5 24. b ची किंमत आलेली आहे 4. ही आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो उकल 2,4. ओके. सराव संच 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला दुसरा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. इकडे पहा, इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे आपल्याला x + 7y = 10. इक्वेशन नंबर 1 3x - 2y = 7. इक्वेशन नंबर 2. आता इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये आपल्याला या y चा सहगुणक समान पाहिजे तर आपण याची बेरीज किंवा ऍडिशन करू शकता किंवा सबट्रॅक्शन करू शकता. तर याचा y चा सहगुणक आपल्याला समान करण्यासाठी या 7 ला जर आपण 2 ने जर मल्टिप्लिकेशन केलं, 7 ला जर 2 ने गुणलं तर इथं 14 येते आणि या 2 ला जर आपण 7 ने गुणलं तर इथं पण 14 येते. त्याच्यासाठी समीकरण 1 ला आपल्याला 2 ने गुणावं लागेल आणि समीकरण 2 ला 7 ने गुणावं लागेल. तर इथं समीकरण 1 ला 2 ने व समीकरण 2 ला 7 ने गुणून. लक्ष द्या, समीकरण 1 ला आता आपण 2 ने मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 2 गुणिले x 2x प्लस 2 2 14 y ला y 20 याला द्या समीकरण नंबर 3 आणि समीकरण 2 ला आपल्याला 7 ने गुणायचंय. 7 त्रिक 21 x ला x मायनस ला मायनस 7 2 14 y ला y बरोबर 7 7 49. समीकरण नंबर 4 द्या. आता समीकरण 3 आणि समीकरण 4 चे y चे सहगुणक बघा. इथं पण 14 आलेला आहे आणि इथं पण 14 आलेला आहे आणि इथं प्लस आणि मायनस आहे. जेव्हा समीकरणामध्ये वेगवेगळे चिन्ह असतात तेव्हा आपण समीकरणाची बेरीज करतो. समीकरण 3 व 4 ची बेरीज. समीकरण 3 व 4 ची बेरीज. समीकरण 3 लिहून घ्या. 2x + 14y = 20. समीकरण 4 लिहून घ्या. 21x - 14y = 49. बेरीज करायची. प्लस मायनस काय होईल? कॅन्सल. इथं प्लस आणि मायनस सहगुणक समान आहेत म्हणून काय झाले ते कॅन्सल झाले. 2x आणि 21x याची बेरीज येते 23x आणि 20 + 49 याची बेरीज येते 69. x ला x 69 ला 69. हे गुणाकारातले 23 इकडे जाऊन भागाकारामध्ये 23 × 23
23×3 = 69 म्हणजे x ची किंमत आलेली आहे 3. ही x ची किंमत 3 आपण समीकरण 1 किंवा 2 यामध्ये कुठेही ठेवू शकतो तेव्हा आपल्याला y ची किंमत भेटते. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय ते पहा आणि जसे तसे लिहून घ्या. x + 7y बरोबर 10. x ची किंमत 3 + 7y ला 7y 10 ला 10 7y ला 7y जसे तसं 10 ला 10 +3 राईटला जाऊ -3 7y ला 7y 10 - 3 7 y ला y 7 ला 7 गुणाकारातले 7 तिकडे जाऊन भागाकारात 7 × 1 = 7 y ची किंमत आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 1 आणि x ची किंमत आलेली आहे 3. लास्ट ची उकल आहे 3,1.